नमस्कार मैत्रिणींनो, आज संडे स्पेशल आपण दालच्या बनवणार आहोत। त्यासाठी तिन्ही डाळी मूग, मसूर, तूर आणि हरभरा पण घेतलेले आहे आणि लाल मिरच्या आणि इथे 2 बटाटे आणि एक अख्खा भोपळा घेतलेला आहे दालच्यासाठी। तो आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे। आता एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून देऊया, थोडंसं मीठ टाकून देऊया आणि आपला भोपळा आणि बटाटा आपण शिजवण्यासाठी टाकणार आहोत। असं मस्त संडे स्पेशल आपण मटण दालच्या बनवणार आहोत। तर बटाटा आणि भोपळा आपण शिजायला टाकलेला आहे आणि दुसरीकडे डाळी आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण आपण शिजण्यासाठी कुकरला एक शिट्टी करून घेणार आहोत। त्यामध्ये पण आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून देणार आहोत। तर ते एक शिट्टी करून घेणार आहोत कुकरला। मटण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। मटण तर धुवून झालेलं आहे। आता त्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे, तमालपत्र, सुके मिरच्या तर आहेतच आणि खूप सारं लसूण घेतलेलं आहे आणि खडे मसाले आणि 4 कांदे कापून घेतलेले आहेत, उभे पातळ काप केलेले आहेत। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, एक मोठा चमचा भरून आपण तेल टाकून दिलेलं आहे। आता सर्व त्यामध्ये आपण मिरच्या, तमालपत्र, खडे मसाले, लसूण सर्व टाकून देणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत तेलामध्ये, म्हणजे आपला दालच्या चविष्ट होईल। कांदा पण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण मटण टाकून देणार आहोत। गरम मसाला टाकून दिलेला आहे। तर मटण टाकून देऊया। मटण पण चांगलं आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये 1 मिनिट। मस्त टेस्टी आपण दालच्या खाणार आहोत आज। तर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, थोडीशी हळद टाकून घेऊया, मिरची पावडर टाकून घेऊया, मसाला टाकून घेऊया आणि धने पावडर पण टाकून घेऊया। हे सर्व आपण मसाले पुन्हा मिक्स करून घेणार आहोत मटणमध्ये आणि हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपण कुकरला एक शिट्टी लावून घेणार आहोत। तर कुकरला आपण मटण टाकून दिलेलं आहे, एक शिट्टी काढून घेऊया। एक शिट्टी झालेली आहे। आता आपण मटण दालच्याला चांगली फोडणी देऊया। पुन्हा एकदा आपण मसाला टाकून घेणार आहोत। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये शिजलेलं मटण टाकून दिलेलं आहे आपण। तर बटाटा आणि भोपळा पण टाकून दिलेला आहे आणि शिजलेल्या डाळी आणि भाजी, आंबट भाजी आणि पालक भाजी आणि डाळी एकत्र शिजवलं होतं, ते पण टाकून देऊया। गाळ झालेला आहे।
आणि चांगलं मिश्रण आपण मस्त हलवून घेणार आहोत. झाकण ठेवून देऊया. चांगली उकळी आलेली आहे. आता आपण दालचा मसाला टाकून देणार आहोत. लक्की दालचा मसाला आहे हा. अप्रतिम टेस्ट आहे. अशा प्रकारे आपण मस्त दालचा बनवलेला आहे. सर्व करून घेऊया.